डॉक्टर VM मेडिकल कॉलेज सोलापूर या ठिकाणावरून मी MBBS आणि DCHची पदवी प्राप्त केल्यापासून 1980 सालापासून मी फलटण इथं लहान मुलांचा डॉक्टर म्हणून कार्यरत आहे। वैद्यकीय व्यवसाय करत असताना माझ्यासमोर फलटणच्या आसपासच्या शेतकऱ्यांची जी अवस्था मला बघत राहिली त्याच्यातून खूप वेदना व्हायला लागल्या। तुमच्या हॅपीनेस प्रोग्राम ज्यावेळी मी 1997ला केला त्यावेळी माझ्या लक्षात आलं ह्या गावागावात जाऊन या कोर्सेसची मी माहिती करायला लागलो। माझ्या लक्षात यायचं नाही की आपली एवढी प्रॅक्टिस सोडून असं गावी जायचं काय कारण आहे। त्यामध्ये पैसा पण जातोय आणि वेळ पण जातोय। मला ते पटायचं नाही। आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला आणि मग त्यावेळी मला लक्षात आलं की हे डॉक्टर साहेब जे करतायत ते बरोबर करतायत। तर कापसी माझ्यापासून 22 किलोमीटर अंतरावरती गाव आहे आणि त्यावेळी त्या लोकांनी आमच्यापुढे प्रश्न मांडला की आम्हाला पिण्याचं पाणीच मिळत नाही। रात्री 12ला टँकर येतो आणि रात्री 1 वाजता सगळं पाणी संपून जातं। 2002 ते 2005 असे 3 वर्ष सलग आम्ही काम करत राहिलो। मी दररोज सकाळी इथून फलटणहून 7ला निघायचो, 8 वाजता कापसीत पोचायचो, ते 40-50 मुलांना बरोबर घ्यायचो। आणि गावच्या लोकांच्या मदतीनं गावातलंच मटेरियल, गावचेच लोक, गावातलंच सगळं सहकार्य करून आम्ही बंधारा छोटासा बांधला आणि तो बंधारा आमचा फक्त 8,000 रुपयात झाला। आणि या पद्धतीने आम्ही 17 गॅबिन स्ट्रक्चर केले आणि 11 भूमिगत बंधारे केले। त्याचबरोबर त्या गावातल्या महिलांच्या आरोग्याचे प्रश्न होते। चुली आणि त्याच्यातून निघणारा धूर यांच्यावरती या सगळ्या आरोग्याचे वाईट परिणाम होते। त्याचबरोबर या महिलांना आम्ही निर्धूर चुली तिथं दिल्या। गावामध्ये एकही शौचालय नव्हतं, त्यानं आम्ही जवळजवळ त्या गावातल्या प्रत्येक घरामध्ये एक शौचालय उभं केलं। विषमुक्त शेती करायची कशी करायची याच्याबद्दलही मार्गदर्शन केलं आणि त्याचाही चांगल्या पद्धतीने आम्हाला परिणाम जाणून आले। कापसीमध्ये आम्ही 2002 सालापासून काम केलं आणि आज 2019 सालापर्यंत सुद्धा ते कापसीमधले लोक स्वयंस्फूर्तीनं आपलं जबाबदारी निभावतात आणि त्यामुळे हे संबंध मॉडेल सस्टेनेबल मॉडेल झाले।